हाय हॅलो सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या दोघींचंही स्वागत आहे. हॅलो, थँक्यू. तुमची मालिकेची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमचं कास्टिंगपासून एकंदरीत काय होतं, कसं होतं? कास्टिंग आमची फार खूप आधीपासून आणि आम्हा दोघींची एकत्र कास्टिंग झालेली. त्यामुळे तेव्हा काय नाही, जस्ट नॉर्मल ऑडिशन वगैरे दिलं आणि त्यानंतर मला असं विचारलं गेलेलं, माझे खूप लाँग हेअर आहेत, की सिलेक्शन झालं, फायनल सिलेक्शन झालं तर तू केस कापशील का? तर मी म्हटलं हो कापेन. आणि माहीत नाही चॅनलचं पुढे काय झालं आणि काय नाही, आणि मग ते केस नाही कापले गेले आणि एक नवीन टॉमबॉय म्हणजे तुम्हाला बघायला मिळाला, विच इज काइंड ऑफ थोडं वेगळं आहे, युनिक टॉमबॉय आहे. त्यामुळे ते झालं, कास्टिंग झालं, मग होऊन गेलं तसंच. मला जेव्हा कास्टिंगसाठी फोन आला होता तेव्हा जे कॅरेक्टरचं ब्रीफ मी ऐकलं होतं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. एकतर पहिली गोष्ट ही होती की ते कॅरेक्टर खूप सुंदर आहे आणि मी असे होते की ओके ती त्या कॅरेक्टरची पहिली रिक्वायरमेंट होते की ती आईची परी आणि ती त्यांच्या घरात सगळ्यात सुंदर आहे. आणि त्यानंतर म्हणजे मला असं झालेलं की ओके मग मी जाईन ना. पण मला पुढच्या ज्या शेड्स त्याने एक्सप्लेन केल्या त्या खूप आवडल्या की तिचं आईबरोबरचं बॉन्डिंग वेगळं आहे, बहिणीबरोबरचं वेगळं आहे. नंतर जशी जशी गोष्ट पुढे जाईल तशा तशा वेगवेगळ्या शेड्स लोकांना कळत जाणार आहे. त्यामुळे मला यात खूप मजा वाटली की एका कॅरेक्टरमध्ये एवढ्या वेगवेगळ्या शेड्स प्ले करायला मिळतात. सो मग मी होकार दिला आणि फर्स्ट लुक टेस्टच्या वेळीच आम्ही दोघी भेटलो. त्यामुळे बाकी सगळं कास्टिंग होण्याच्या आधी आम्ही दोघी एकमेकींना भेटलेलो होतो आणि मॉकशूट वगैरे झालं होतं. सो तिथपासून आम्ही एकत्र आहोत. मग जेव्हा तुम्हाला कळलं की ईशा आहे, अक्षर आहे आणि किशोरीताई वगैरे आहे, अशी कलाकार मंडळी आहे, सो तुमचं काय रिॲक्शन होतं? मला खूप छान वाटलं. म्हणजे हे असे ॲक्टर्स आहेत ज्यांच्यासोबत काम करायला प्रत्येकच ॲक्टरला आवडतं. सो आणि असे सगळे छान वेल नोन फेसेस आणि एक्सपिरियन्स्ड ॲक्टर असल्यावर काम करायला पण खूप मजा येते आणि खूप शिकायला मिळतं बेसिकली. सो आमचा अनुभव खूप छान होता आणि यातला प्रत्येक माणूस खूप कॉपरेटिव्ह आहे. म्हणजे प्रत्येक सीनमध्ये गिव्ह अँड टेक खूप छान होतं. आणि आम्हाला काही सुचलं किंवा आम्ही जरी काही सजेस्ट केलं तरी किशूताई तर इतकी गोड आहे, ती असं कधीही म्हणत नाही की तू का सांगणार वगैरे. ती खूप छान ॲक्सेप्ट करते, ते स्पोर्टिंगली घेते. उलट तिला असं इनपुट्स दिलेले खूप आवडतात. आणि सेम विथ ईशा, सेम विथ अक्षर. त्यामुळे तेही आम्हाला खूप गोष्टी सांगतात आणि आमच्याकडून आम्ही जर काही सांगितलं तर ते इनपुट्स ते खूप प्रेमाने आणि कौतुकाने ऐकतात, घेतात आणि त्याप्रमाणे परफॉर्म करतात. सो काम करायला मजा येते आणि खूप शिकायला मिळतं आहे. आता किशोताईबरोबर कोणाला काम करायला नाही अर्थात अक्षरसोबत आणि ईशासोबत पण, की सगळे खूप जॉली आहेत. म्हणजे आम्हाला असं फील नाही झालं की बाबा, म्हणजे दडपण नव्हतं आमच्यावरती काम करताना की सिनियर ॲक्टर्स आहे, आता कसं करायचं, काय होणार, ओरडेल का, ह्यांना आपले इनपुट्स आवडणार नाही का, किंवा आपला बॉन्ड होईल की नाही, कारण आपल्याला रोज काम करायचं आहे, असे काही विचार आले नाही. कारण पहिल्याच दिवशी आम्ही लुक टेस्टच्याच वेळेस सगळे फ्री होतो की ताई अच्छा तुम्ही माझ्या मुली आहात. ईशा वॉज लाईक ओ माझ्या 2 हॉट बहिणी आहेत. आणि असं असं सगळं इंटरॅक्शन होतं. त्यामुळे मग ते दडपण आम्हाला डे वनपासून नाही येऊ दिलं त्यांनी खरंच ते चांगली गोष्ट केली आमच्यासोबत. त्यामुळे आत्ता जस्ट आम्ही एक इमोशनल सीन केला ज्याच्यामध्ये आम्हाला मास्टरला, आम्ही सगळे एकत्र असताना आम्हाला अजिबात ग्लिस वगैरे घ्यायची गरज नाही लागली. म्हणजे ते आपसूक आमच्यातून निघतं आहे की ते आईचा बॉन्ड आहे, आई बोलते आणि आम्हाला आपसूक रडू येतो आहे. सो हा बॉन्ड आमचा नॅचरली क्रिएट झाला. आम्हाला काही त्याच्यात ओढाताण करायला नाही लागली नाही. सो वी आर मर्ज्ड. मजा येते काम करायला सगळ्यांना एकत्र. पुढचा प्रश्न तोच होता की म्हणजे सध्या जो इमोशनल सीन सुरू आहे त्याच्यावर तुम्ही कसं टॅकल करता? टॅकल बघ, हेच आत्ता मी सांगितलं की टॅकल नाही करायला लागत आहे आम्हाला. ते नॅचरली आमच्यातून येऊन जातं आहे. कारण ते कुठलंही दडपण नाही राहत आहे कुठल्याही प्रकारचं. आणि आता म्हणजे आमचे इंटरॅक्शन्स एवढे झालेत आणि आमचे खरे कुटुंबियांचं जेवढे सीन गेलेत आत्तापर्यंत इमोशनल, त्यामुळे आम्हाला आता सवय झाली आहे की ती किशोताई म्हणजे आमची आईच, आणि ती ऑफस्क्रीन पण आमच्या आईसारखी. ईशासुद्धा म्हणजे आता ती आमच्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि तशी बघायला गेली तर कला ती मधली कॅरेक्टर आहे, पण ती आमचं असं फार मोठ्या बहिणीसारखी काळजी घेत असते की आता बरी आहेस का तू, जेवलीस का, असं. आत्ताही आमचा ब्रेक लेट झाला सो तिने विचारलं जेवलीस का वगैरे. सो हे जे ऑनस्क्रीन बॉन्ड्स आहेत ना, की ती आमची बहीण आहे, मोठी बहीण आहे आणि ती काजलची जशी काळजी घेते किंवा काजल तिच्याबरोबर सारखी मागे मागे कलाताई. सो त्या गोष्टी आहेत की आमच्यात तर नॅचरली घडून आल्या आहेत की आई आईसारखीच काळजी घेते. आम्ही पण किशोताईला फार अगदी मुलीसारख्याच ती आम्हाला ट्रीट करते. आणि हिचं म्हणायचं झालं तर आमचं जसं ऑनस्क्रीन आम्ही चाव 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 करत असतो तसंच आमचं ऑफस्क्रीन ऑनस्क्रीनसारखं रिअल चाव चाव
शो नाही आहे, उगाच आम्ही खोड्या काढायला जातो. पण आमचा बॉन्ड खूप चांगला आहे की आम्ही असतो म्हणजे फार फ्री असतो की मजा मस्ती होती की नाही, प्रँक वगैरे लपवणं वगैरे काही असं? आमचं चिमटे काढणं, डब्बे शेअर करणं खूप होतं की ही मला फार चिडवत असते डब्यांवरून. माझ्याकडे फार डब्बे असतात आणि झालं आता काजू बसली तिचे डब्बे घेऊन वगैरे अशी फार चिडवत असते. ही मी ऑनस्क्रीन तिच्या खोड्या काढत असते, ही माझ्या ऑफस्क्रीन खोड्या काढत असते बरं का. मोठ्या बहिणीची लिबर्टी इकडे घेते ती. आणि ईशाची पण खूप मजा येते, ती गोष्टी विसरते, उलट्यापालट्या करते, मग आम्ही तिच्यावर खूप हसतो. सो तिचं प्राणीप्रेममध्ये जागृत होतं सीनच्यामध्ये, मग ती पळत पळत जाते. सो असं सगळं होत असतं. आमची काजू एकदा सिरियल सुरू झाल्यावर चुकून दुसऱ्याच सेटवर गेली होती आणि कॅरेक्टर नेम न वाचता ती मेकअप रूममध्ये बसली होती आणि तिकडच्या मेकअप दादांना तिने 2-3 ऑर्डर सोडल्या होत्या, स्पॉट दादांना बोलवून घेतलं होतं. सो असे धमाल किस्से घडत असतात आणि आम्ही मजा करत असतो. आणि आत्ताच्या इमोशनल ट्रॅकविषयी बोलायचं झाल्यास, हा ट्रॅक माझं जरी लग्न असेल ना तरी माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. याचं कारण असं की इमोशनल ती आईसोबत आहे, बट ॲट द सेम टाईम प्रेक्षकांना बघताना कळतं आहे की तिचं प्रेम आहे राहुलवर, लग्न होतं आहे अद्वैतची. सो आई सगळं अद्वैतच्या रेफरन्सने बोलते आहे, पण तिच्या मनात आहे राहुल. अँड ॲट द सेम टाईम तिला माहिती आहे मी फायनली घर तर सोडून चालली आहे, आईला तर सोडून चालली आहे. सो ती अटॅचमेंट आहेच. त्याच्यामुळे अशा मिक्स्ड इमोशन्स मला प्ले करायला लागतात आणि त्यात मला खरी मजा येते. आणि त्यात आमचा बॉन्डही आहे, अद्वैतचं आणि माझं एक वेगळं बॉन्डिंग आहे. आमचे कॅरेक्टर्स वेगळं, आमचे सीन्स वेगळे होत आहेत, माझे आणि राहुलचे वेगळे होत आहेत. सो माझ्यासाठी हे चॅलेंजिंग पण आहे आणि कमाल पण आहे, मजा येते करायला. तू काय किस्सा होता वेगळ्या सेटवर गेलेलीस, वेगळ्या मेकअप रूममध्ये मेकअप केलाय वगैरे, काय नेमकं होतं? अगं सीन असा होता की आता हा जो सेट आहे त्याच्यामध्ये 2-3 सेट चालू आहेत, 2-3 गोष्टी, 2-3. आधी मी तिच्या कॉन्फिडन्सविषयी सांगते. तिचा कॉन्फिडन्स हा होता की आमची लुक टेस्ट ज्या रूममध्ये झाली त्याच रूममध्ये आम्हाला अलॉट केलेलं आहे आणि आमची तीच मेकअप रूम आहे. आणि तिला असं वाटलं, बरं त्यांनी कॅरेक्टर नेम पण त्यांच्या सिरियलमधली लिहिली होती पण तिला असं वाटलं चुकून त्यांचं लेट पॅकअप झालं असेल. म्हणजे तिचं कन्व्हिक्शन तिचंच खूप होतं, लेट पॅकअप झालं असेल, त्यामुळे नावं बदलायला वेळ नसेल मिळाला, ही माझीच रूम आहे असं म्हणून ती गेली होती. पुढचं ती सांगेल. हां, मग माझं खरंच असं झालं, मी फार स्वतःला गोष्टी कन्व्हिन्स करते की कॉन्फिडन्स, ते म्हणाले तसा फार कॉन्फिडन्स आहे की असेल काहीतरी झालं असेल. अच्छा हे कॅरेक्टर आहे, इथे काल कुठलं तरी दुसरं शूट लागलं असेल, त्यांचं राहून गेलं असेल, आमच्या प्रोडक्शनवाल्यांनी नसेल चेंज केलं, आपण जाऊन बसूया गप्प. मग हेअर दिदी आला, म्हटलं अच्छा नवीन दिसत आहेत, त्या असतील लुक टेस्टला वेगळ्या असतील, आता कंटिन्युटीला असतील वेगळ्या कोणतरी. तिथेही मी स्वतःला कन्व्हिन्स करते बरं का की हेअर दिदी वेगळ्या दिसत आहेत, आपल्या नाही आहेत, असंही नाही. मग तिकडे मला सर्दी झालेली, आत्ताही झाली आहे, तेव्हा मी स्पॉट दादांना बोलवलं की मला जरा गरम पाणी देता का. तेही देत आहेत बरं का, तेही विचारत नाही, त्यांनाही असं वाटतं. त्यानंतर अजून एक कॅरेक्टर इन झालं त्या रूममध्ये, ज्या कॅरेक्टरची ती रूम होती आणि ती हिची फ्रेंड होती आणि असा तो सीन बाहेर पडला आहे. नेमकी हिची फ्रेंड निघाली ती आणि ती नवीन कॅरेक्टर, आम्ही दोघी एकमेकींना, कारण मला माहिती आहे की आमचा आत्ताच सुरू होतं ना, माझा फर्स्ट डे आहे की नाही आहे काही नवीन कॅरेक्टर किंवा सगळी कास्टिंग आम्हाला माहिती होती वर्कशॉपला, त्यामुळे असेल काहीतरी, जाऊ दे आपल्याला काय, असं करून मी तरीही बसून राहिली माहिती आहे. आणि त्यानंतर मला प्रोडक्शनमधून कॉल आला, अगं तू आली आहेस का कॉल टाईम. म्हटलं हो मी कधीच येऊन बसली आहे, इथे कोणी येतच नाही आहे काही करायला. कुठे बसली आहेस, नाही इकडच्या रूममध्ये. अच्छा आपला ना मागच्या रूम आहे. हो का. तेव्हा मला जे काय रिअलाईज झालं आणि मी बॅगा घेऊन ज्या काय पळाले आहे. सो कॉन्फिडन्स. जाता तर प्रेक्षकांना मालिकेविषयी मालिका. सो आत्तापर्यंत तुम्ही जेवढे एपिसोड बघितले आहात, तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरचं एक युनिकनेस कळतच असेल की काय आपण कसा ट्रॅक हा इम्प्रूव्ह होतो आहे किंवा नैनाच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत तिच्या अराउंड सगळे कॅरेक्टर कसे भरडले जात आहेत की अद्वैत असू दे किंवा राहुल असू दे. सो स्टोरी खूप इंटरेस्टिंग चालू आहे आणि म्हणजे तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्सही खूप छान येतो आहे की हे काय चाललं आहे, नैनाचं काय म्हणणं आहे. आणि आम्ही सेटवर तिला असंच पिडत असतो की तुझं काय म्हणणं आहे बाई, एकाच्या प्रेमात पडणार. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि स्टोरी अजून खूप पुढे इंटरेस्टिंग होणार आहे, मी आत्ताच सांगते. सो तुम्ही एकही एपिसोड चुकवू नका, लक्ष्मीच्या पावलांनी बघत राहा.
एकतर मी म्हणेन की पहिल्या आठवड्यापासून आम्हाला जो भरघोस आणि प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम प्रेक्षकांनी दिला आहे त्यासाठी खूप 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 थँक्यू. म्हणजे इट वॉज ओव्हरवेल्मिंग. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही आमची मालिका बघताय आणि ते प्रेम देताय आणि ते पोहोचवताय आमच्यापर्यंत, हे खूप महत्त्वाचं आहे. सो मला असं वाटतं आत्तापर्यंत जेवढे टर्न्स अँड ट्विस्ट्स आलेले आहेत ते सगळे तुम्ही बघितलेत आणि एन्जॉय केलेत. आणि इथून पुढे ते जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुमची उत्सुकता अशीच ताणून ठेवा. कारण आणि आता आम्ही सेलिब्रेशन पण खूप छान करतो आहे, तुम्हाला बघायला आवडेल. चांदेकर पण छान सेलिब्रेट करतात त्यांच्या घरी, खरे पण करतात, आमचे पुढे डान्सेस आहेत. सो आणि त्याच्या पुढे ड्रामा होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि तुम्ही खूप एंटरटेन होणार आहात. तर एकही एपिसोड चुकवू नका. आणि आमची प्रत्येकाचीच कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहेत, खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत, तुम्हाला बघायला नक्की आवडेल. सो असंच प्रेम आमच्यावर कायम करत राहा. थँक्यू. आणि तुम्ही ज्या गोष्टी रिलेट करता ना त्या आम्हाला फार आवडतं. कारण मध्यंतरी असं इतकं चालू झालं आहे ना आत्तापासून की आमच्या प्रत्येक सीनला मीम बनते, प्रत्येक सीनला मीम बनते की बहिणींचं, मग ह्या बहिणींचं, मग त्या बहिणींचं, मग आईचं आणि मुलींचं, बाबांचं आणि मुलीचं, हे जे काय तुम्ही रिलेट करता ना, हीच गोष्ट खरी इम्पॉर्टंट आणि युनिक आहे सिरियलची, की तुम्ही ती गोष्ट स्वतःला म्हणजे रिलेट करू शकताय. कारण दिस इज एव्हरी फॅमिली सिनारिओ जे घडतं आहे इकडे. सो तुम्ही त्या गोष्टी रिलेट करताय, आवडतात तुम्हाला, त्यामुळे आम्हालाही काम करायला मजा येते. असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा, त्यामुळे आम्ही अजूनही छान काम आणि खूप लांबपर्यंत एक स्टोरी तुम्हाला दाखवू शकू. त्यामुळे असाच प्रेम करत राहा लक्ष्मीच्या पावलांनी संपूर्ण टीमवरती, आमच्या कॅरेक्टर्सवरती अर्थात. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या कॅरेक्टरला नैनाला तुम्ही खूप शिव्या घालताय, तुम्हाला खूप राग येतो आहे तिचा, तुम्ही खूप चिडचिड करताय आणि ती तुमची चिडचिड आणि तो राग ही माझ्यासाठी माझ्या कामाची पावती आहे. तर त्यामुळे मला काम करायला जास्त मजा येते आहे. मला अशा रिॲक्शन्स येतात की काय ही अशी वागते, वेडी आहेस का तू, असं कोणी करतं का, अशी कुठली मुलगी असते का. तर हा तुमचा राग आणि चिड मला खूप आवडते. तर ते असंच चालू राहू द्यात. थँक्यू.